मित्रांनो नमस्कार. तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये सोलर पॉवर प्लांट उभारायचा असेल तर यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही तुमच्या शेतात भाडे तत्वावर सोलर पॉवर प्लांट उभारू शकता आणि या बदल्यात तुम्हाला दर महिन्याला किंवा वर्षाला किंवा करारात जसा उल्लेख असेल त्याप्रमाणे मोबदला देखील मिळू शकतो. मित्रांनो दिनांक 8 जून 2021 च्या दैनिक लोकमत वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सोलर पॉवर प्लांटची उभारणी करण्याकरिता जमीन लीज खरेदी करण्याकरिता स्वारस्य अभिव्यक्ती या मथळ्याखाली एक जाहिरात देण्यात आलेली आहे. digitaldigi.in या वेबसाईटवर ही जाहिरात उपलब्ध आहे. शिवाय सोलर पॉवर प्लांट कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये उभारले जाणार आहेत या संदर्भातील पीडीएफ देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे टेंडरचे सर्व तपशील असलेली पीडीएफ देखील तुम्ही या ठिकाणून डाउनलोड करू शकता. या सर्व पीडीएफ आणि सोलर प्लांटची जाहिरात तुम्हाला हवी असेल digitaldigi.in या वेबसाईटवरील सरकारी योजना या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर सोलर पॉवर प्लांट अर्ज मागविणे सुरू असा करा अर्ज अशी एक लिंक दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करा. पेजला थोडे खाली स्क्रोल करा. सोलर पॉवर प्लांट संदर्भात जाहिरातीसह संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये डाउनलोड करून घ्या. मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण अजूनही माझे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लाल रंगाचे बटन दाबून माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळू शकेल. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या digitaldigi.in या वेबसाईटला देखील भेट देत राहा. NTPC ही भारत सरकारची वेबसाईट आहे आणि NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड ही कंपनी NTPC या कंपनीची सहाय्यक कंपनी आहे. तुम्ही जर तुमच्या जमिनीवर हा सोलर पॉवर प्लांट उभारू इच्छित असाल या ठिकाणी चांगले भाडे देखील मिळू शकते. मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण आता दैनिक लोकमत वृत्तपत्रामध्ये दिनांक 8 जून 2021 रोजी प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात बघणार आहोत. NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड NTPC लिमिटेडची एक पूर्णतः मालकीकृत दुय्यम महाराष्ट्र राज्यामध्ये सोलर पॉवर प्लांटची उभारणी करण्याकरता जमीन लीज खरेदी करण्याकरता स्वारस्य अभिव्यक्ती NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड NVVN ही NTPC लिमिटेडची एक पूर्णतः मालकीकृत दुय्यम असून भारतातील सर्वात मोठी वीज उत्पादक आहे. NVVN ची विद्युत विजेचे सर्व प्रकारची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय पार पाडण्याच्या उद्देशाने स्थापित झालेली होती. NVVN महाराष्ट्र राज्यामध्ये सोलर पॉवर प्लांटची उभारणी करण्याकरता शक्यतांचा शोध घेत आहे. म्हणून NVVN महाराष्ट्र राज्यामध्ये सोलर पॉवर प्लांटची उभारणी करण्याकरता जमीन लीज खरेदी करण्याकरता इच्छुक पार्टीकडून स्वारस्य अभिव्यक्ती EOI म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवित आहे. इच्छुक पार्टींना विनंती करण्यात येते की त्यांनी https://eprocurentpc.nic.in वर किंवा NNVN वेबसाईट https://nvvn.co.in यावर उपलब्ध विस्तृत EOI नुसार आपले अर्ज सादर करावेत. पात्र पार्टींनी विस्तृत EOI च्या जोडपत्रानुसार आपले अर्ज केवळ ईमेलद्वारे सॉफ्ट कॉपीमध्ये 17 जून 2021 ला किंवा त्यापूर्वी 12 वाजेपर्यंत सादर करावेत. पार्टींना सॉफ्ट कॉपीमध्ये सर्व बाबतीत परिपूर्ण EOI म्हणजेच एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट अर्ज सादर करणे आवश्यक आहे. EOI अर्जाची प्रत ईमेलने खालील पत्त्यावर पाठवावी. rajkumar@ntpc.co.in, संजय सिंग nvvn@ntpc.cov.in, nvvcontracts@ntpc.co.in. महत्वाच्या तारखा: EOI उघडणे किंवा अपलोड करण्याची तारीख 7/6/2021, विचारणा स्पष्टीकरण प्राप्त करण्याची अंतिम तारीख 11/6/2021, सादर करण्याची अंतिम तारीख 17/6/2021 ला 12 वाजेपर्यंत, बोली अर्ज उघडण्याची तारीख 17/6/2021 ला 15 वाजता. मित्रांनो आता पुढील प्रक्रिया आपल्याला समजून घेण्यासाठी प्रोक्युरमेंट पोर्टलवर आपल्याला या ठिकाणी जावं लागणार आहे. त्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये टाईप करा प्रोक्युरमेंट PC, त्यानंतर एंटर करा. जसे तुम्ही या ठिकाणी एंटर कराल या ठिकाणी NTPC लिमिटेड प्रोक्युरमेंट पोर्टलची लिंक दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करा. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला NTPC लिमिटेड प्रोक्युरमेंट पोर्टलची वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी उजव्या साईडला दिसत असलेल्या टेंडर्स बाय क्लासिफिकेशन या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट क्लासिफिकेशन मध्ये EOI हा पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर एंटर कॅप्चा कोड, जो शेजारी तुम्हाला कॅप्चा कोड दिलेला असेल तो या चौकटीमध्ये टाका. हा कॅप्चा कोड व्यवस्थित टाईप केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. EOI फॉर लीज पर्पज ऑफ लँड फॉर सेटिंग अप सोलार या टायटलवर क्लिक करा. तसे तुम्ही या टायटलवर क्लिक कराल या ठिकाणी टेंडर डिटेल्स सर्व या ठिकाणी दिसतील. हे सर्व टेंडर डिटेल्स तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंटची एक डाउनलोड ॲज झिप फाईल म्हणून आहे, त्यावरती क्लिक करा. जसे तुम्ही या डाउनलोड ॲज झिप फाईलवर क्लिक कराल
या ठिकाणी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ही फाईल डाउनलोड होण्यास सुरुवात होईल. हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही वाचून घ्या. प्रिंट ही लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करताच या टेंडरचे सर्व डिटेल्स तुम्ही PDF मध्ये सेव्ह करून घेऊ शकता किंवा तुम्ही प्रिंट काढू शकता. तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असेल तर लगेच प्रिंट या बटनावरती क्लिक करा. तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंट जोडलेला नसेल तर सेव्ह ॲज PDF करून ही फाईल तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून घ्या. अशाच प्रकारे तुम्ही nvvn.co.in या वेबसाईटवरती जाऊ शकता. त्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरच्या सर्च बारमध्ये टाईप करा nvvn.co.in. जसं तुम्ही या ठिकाणी एंटर कराल, या ठिकाणी NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेडची ही वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. टेंडर/EOI या ठिकाणी तुम्ही जसं या बटनावरती किंवा या लिंकवरती क्लिक कराल, या नेव्हिगेशन बारवरील टॅबवरती क्लिक कराल तर सर्व टेंडरचे EOI किंवा टेंडर संदर्भातील डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तुम्हाला या सोलर पॅनल प्लांट EOI संदर्भात काही अडचण येत असेल तर कॉन्टॅक्ट अस असं एक बटन या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या बटनावरती क्लिक करा. मदतीसाठी ईमेल करू शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती फोन करू शकता. इतरही या ठिकाणी बरेच कॉन्टॅक्ट नंबर आहेत. जर तुम्हाला काही तक्रार किंवा तुमची काही अडचण येत असेल, कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती कॉल करून तुम्ही कॉल करू शकता किंवा या ठिकाणी ईमेल ID सुद्धा दिलेले आहेत. या ईमेल ID वरती ईमेल करून तुम्ही मदत मिळवू शकता. चला तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जे सोलर पॉवर प्लांट उभारले जाणार आहे ते कोणकोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे याची माहिती जाणून घेऊयात. तर हे बघा, या ठिकाणी एक PDF आहे. ही PDF तुम्हाला digitaldigi.in या वेबसाईटवर देखील मिळेल किंवा झिप फाईल जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल त्यामध्ये देखील ही PDF आहे. या ठिकाणी तुम्हाला जिल्हा दिलेला आहे, डिस्ट्रिक्ट आहे, सब डिव्हिजन आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट्स उभारले जाणार आहेत त्या संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, हे अर्ज तुम्हाला EOI भरायचा आहे आणि दिलेल्या ईमेल ID वरती सेंड करायचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे की सोलर पॉवर प्लांटसाठी अर्ज कसा करायचा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करण्यास विसरू नका. धन्यवाद.